रामकृष्ण हरी मंडळी. तर श्री संतांच्या नवलकथा या सिरीजमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. भक्तीचा मळा फुलविणारे श्री संत नामदेव महाराज यांचा आषाढी सोमवार 10 ऑगस्ट या दिवशी संजीवन समाधी सोहळा दिवस आहे. तर या निमित्ताने आपण त्यांच्याविषयी थोडं पाहूया. श्री संत नामदेव महाराज हे भगवंतांचे निस्सीम भक्त होते. नामदेव हे दामाशेट्टी नावाच्या एका शिंपी जातीच्या भगवत भक्ताचे चिरंजीव. यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील नरसी ब्राह्मणी या गावी शके 1992 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव गोनाबाई. जुन्या वहिवाटीनुसार नामदेवांचे लग्न बालवयातच झाले. त्यांच्या बायकोचे नाव राजाई. लहानपणापासूनच नामदेवांचा ओढा हा परमेश्वर भक्तीकडे होता. अवढ्या नागनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय ते अन्न ग्रहण करीत नसत. पुढे मग नामदेव पंढरपूरला येऊन राहिले. नामदेवांचे लक्ष सतत विठ्ठलाकडे लागून ते विठ्ठलाचे परम भक्त बनले. विठ्ठलाचेही या भक्तावर फार लोभ व प्रेम असे. अनेक बिकट प्रसंगी नामदेवांनी विठ्ठलाचा धावा करावा आणि देवाने त्यांच्याकडे सामर्थ्याने धावून जावे असा ऋणानुबंध नामदेवांचा जन्मभर टिकला. नामदेवांचे संसारात लक्ष लागावे म्हणून परोपरीने पुष्कळ प्रयत्न केले. नामदेवांचे कुटुंब जरा मोठे होते. खुद्द नामदेवांना 4 मुलगे व 1 मुलगी अशी अपत्ये होती. पण नामदेवांचा सगळा काळ भजन कीर्तनात जाईल. त्यातच ते दंग असत. नामदेवांच्या संसाराची सर्व चिंता विठ्ठलानेच केली असे म्हणण्यात हरकत नाही. शके 1272 मध्ये नामदेव समाधिस्थ झाले. पंढरपूर क्षेत्राचे व विठ्ठलाचे महात्म्य वाढविण्यात नामदेवांची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. भागवत धर्माचा प्रसार लोकांच्या सर्व थरात आणि देशाच्या सर्व भागात नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्यभर केला. विठ्ठलाची भक्ती करून जीविताची सफलता साधता येते ही शिकवणूक बहुजन समाजाला त्यांनी दिली. नामाचा दीपस्तंभ उभारून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे महान कार्य नामदेवांनी केले. नामदेवांची अभंग रचना फार मोठी आहे. शतकोटी अभंग करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. विशेष म्हणजे नामदेवांच्या कुटुंबातील सर्वांनीच अभंग रचना केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरची दासी जनी हिने देखील पुष्कळ रसाळ अभंग रचले आहेत. पुढे नामदेव चितेवर कसे बसले याविषयी आपण बघू. एकादशीचे व्रत पाळण्यासंबंधी नामदेवांना विशेष कटाक्ष असे. या दिवशी अन्न ग्रहण करणे म्हणजे महाभयंकर पाप करणे असे ते समजत. एकदा विठ्ठलांनी नामदेवांची परीक्षा पाहण्याचे ठरविले. एका वृद्ध माणसाने रूप घेऊन एकादशीचे दिवशी ते नामदेवांकडे गेले आणि म्हणाले, नामदेवा, मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला अन्न वाढ. तुझ्या औदार्याची कीर्ती मी ऐकली. अतिथीला तू कधीच विनमुख पाठवित नाहीस असे कळले. तेव्हा तुझ्याकडेच येऊन क्षुधा शांती करावी म्हणून आलो आहे. भुकेने माझे प्राण अगदी कंठाशी आले आहेत. कसेही कर आणि मला अन्न वाढ. महाराज, आज एकादशी आहे. एकादशीला अन्न ग्रहण करू नये हे मी सांगायला पाहिजे का? असे नामदेव बोलत होते. आपणास मी दूध, फळे, फराळाचे पदार्थ खायला देतो. ते सेवन करून आपली क्षुधा अगदी आनंदाने भागवावी. नाही रे बाबा, माझ्या अंगात अगदी त्राण उरला नाही. मला अन्नच दे. नाही दिलेस तर माझा प्राण जाईल आणि तुला मात्र ब्रह्महत्येचे पाप लागेल. अरे, मी पुण्याचा विचार करीत नाही तर मी पापाचा कशाला विचार करू? तुझी जी अवस्था होईल ती माझीही. नामदेव इतके बोलत आहेत तोच त्या ब्राह्मणाने डोळे फिरवले आणि प्राण सोडला. नामदेवांनी जवळ जाऊन पाहिले तर तो खरोखरीच गतप्राण झालेला त्याच्या दृष्टीस पडला. नामदेवांना अतिशय दुःख झाले. आपणच त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालो आहोत म्हणून त्यांना अधिकच वाईट वाटले. पण करणार काय? आपला हेतू वाईट नव्हता. तरीसुद्धा मनाने ठरविल्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणेच
आपली स्थिती झाली पाहिजे असे म्हणून नामदेवांनी ब्राह्मणाचे प्रेत चंद्रभागेच्या काठावर नेले. त्यांची चिता रचली, त्याच्यावर त्याला निजवले आणि आपणही त्याच्याजवळ बसून चिता पेटविली. अग्नी भडकला. नामदेवांचा दृढ निश्चय व भक्ती पाहून देव संतुष्ट झाले आणि प्रेमाने त्यांनी नामदेवांना आलिंगन दिले. पुढे नामदेवांची सत्व परीक्षा. बेदर येथील एका भगवत भक्ताच्या अत्याग्रहामुळे विठोबारायांच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज त्या ब्राह्मणाबरोबर बेदर येथे जाण्यास निघाले. त्यांच्याबरोबर बरीच भक्तमंडळी होती. संबंध वाटेवर टाळ मृदुंगांच्या घोषात विठ्ठल नामांचा जय जयकार होई आणि मुक्कामाला कीर्तने होत. असा कार्यक्रम करीत सर्व मंडळी बेदरच्या वेशीजवळ आली. बेदरच्या बादशहाने हे सर्व दृश्य पाहिल्यावर त्याला एखाद्या सैन्यच येत आहे की काय असे वाटले. त्यांनी काशीपंतांना म्हणजे आपल्या प्रधानजीला ताबडतोब पायदळीची एक तुकडी पाठवून चौकशी करण्यास सांगितले. खरी स्थिती कळल्यावर काशीपंतांनी राजास सांगितले, आम्हा हिंदूचा देव विठोबा, त्याचा परमभक्त नामदेव आपल्या भक्त मंडळीसह भजन करीत येत आहे. ते सैन्य वगैरे काही नाही. काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. पण त्या राजास हे काहीच पटले नाही. तो म्हणाला, कसला दास आणि कसला भक्त. जोराने गर्जना करीत मोठ्या दिमाखाने आपल्या राज्यात त्याने प्रवेश करावा हा आमचा अपमान आहे. त्याच्या ह्या उद्धटपणामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. असे बोलून त्याने गाद्यांना बोलावून आणले. जा, आत्ताच्या आत्ता जा आणि त्या नामदेवाला आणि त्याच्याबरोबरच्या लोकांना गिरफदार करून माझ्या पुढे घेऊन या. त्या गारद्यांनी सैनिकांनी सर्वांनी पकडून आणून मेंढराप्रमाणे बादशहासमोर उभे केले. सर्व मंडळी घाबरून गेली. आता काय अनर्थ ओढवतो आहे या विचाराने काशीपंतांचा जीव खालीवर होऊ लागला. बादशहाने एक गाय आणून खाटकाकडून सर्वांच्या देखत तिची कत्तल करवली. नंतर नामदेवास उद्देशून तो म्हणाला, तू खरा भक्त असशील तर ही गाय जिवंत कर, मग तुला आम्ही सोडून देऊ, नाहीतर तुम्हा सर्वांना बाटून मुसलमान करून टाकू. नामदेव दिनमुख झाले. त्यांच्या सत्वपरीक्षेचीच वेळ येऊन ठेपली. सर्वांची तोंडे म्लान झाली. नामदेवांना भडभडून आले. त्यांनी उमाळा आवरला, गायीचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि पंढरीरायाची अनन्य भावे धावा करण्यास सुरुवात केली. आपल्या लाडक्या भक्तांची आर्त हाक येताच वायूच्या वेगाने पंढरीनाथ नामदेवाजवळ आले. गुप्तपणे उभे राहिले. दिव्य दृष्टीने विठ्ठलाची श्यामसुंदर मूर्ती पाठीशी उभी असलेली पाहून नामदेवाच्या डोळ्यात विलक्षण तेज भरले. त्याने अगदी शांतचित्ताने गायीच्या मृतदेहाजवळ प्रेमळ पद्महस्त फिरवताच बाजूला पडलेले ते शीर आपोआप धडाला जाऊन भिडले आणि आश्चर्य असे की गाय पूर्ववत पायावर उभी राहिली, हमरू लागली. तात्काळ सर्वांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या मंत्राचा गगनभेदी गजर केला. प्रेतकळा पसरलेल्या दृश्यावर चैतन्य पसरले. सर्वांच्या तोंडून धन्य उद्धार बाहेर पडले. नामदेवांपुढे सर्वांनी लोटांगणे घातली. काशीपंतांचा आनंद मनात मावेना, गगनात मावेना. त्यांनीही बादशहा देखत नामदेवांना साष्टांग प्रणिपात केला. आर्त हाकेला ओ देऊन भक्तांची लाज विठ्ठलाने राखली. म्हणून नामदेवांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. हा सर्व देखावा पाहून यवन राजा जागच्या जागी थिजून गेला. त्यालाही कमालीचे आश्चर्य वाटले. भक्तजनांचे निष्कारण हाल केल्याबद्दल राजाला आणखीन एक धक्का बसला. श्री पांडुरंगांनी मायेच्या योगाने एकाएकी इतके सर्प निर्माण केले की सगळा राजवाडा व त्याच्या भोवतालचा भाग काळ्या पिवळ्या तांबड्या सर्पांनी व्यापून टाकला. शेकडो लोकांना त्यांनी दंश केला. प्रजाजन पटापट मरू लागले. चहूकडे हाहाकार उडाला. बेदरचा बादशाह हा भयंकर दृश्याने चांगलाच गांगरून गेला. त्याच्या तोंडचे पाणी पळाले. शेवटी त्याने काशीपंतास बोलावून सांगितले, नामदेवाविषयी, नामदेवाशिवाय आपण संकटमुक्त होऊ शकणार नाही. तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हा अनर्थ थांबविण्याची आमच्यातर्फे त्यांना प्रार्थना करा. नामदेव
नामदेव महाराज पुढे काशीपंतांनी साष्टांग नमस्कार घातला आणि विनविले, महाराज, आम्हाला या अनर्थातून वाचविण्यास आपणाशिवाय दुसरा कोण समर्थ आहे? आपणच आमचे त्राते. चहूकडे हाहाकार उडालेला पाहून नामदेवांचे अंतःकरण द्रवले, दुःखी झाले. त्यांनी मग प्रेतांकडे कृपादृष्टी टाकून सर्वांना जिवंत केले. सगळे सापही जागच्या जागी अदृश्य झाले. बेदरचा बादशाह नामदेवांचे सामर्थ्य पाहून अगदी थक्क होऊन गेला, पण त्याचबरोबर मुक्त झाल्याबद्दल त्याला अतिशय आनंद झाला. त्याने नामदेवांना दरबारात बोलावून त्यांचा मोठा गौरव केला आणि पश्चाताप पाहून क्षमेची याचना केली. पुढे धोंडोबा व गणोबा यांना पांघरुणे कशी दिली. नामदेवांचे वडील त्याला म्हणाले, नामा, आम्ही म्हातारे झालो. तू आता कापडं घेऊन बाजारात जात जा. प्रपंचांची जबाबदारी आता तू सांभाळ. नामदेव कापडाचे गाठोडे घेऊन बाजारात गेले. तेथे पुष्कळ व्यापारी आले होते. त्यांनी आपापली दुकाने थाटली व मालाची विक्री सुरू केली. नामदेवांचे धंद्याकडे लक्षच मुळी नव्हते. त्यांच्या कपड्याची विक्री कशी होणार? त्याचे सारे लक्ष ईश्वर चिंतनात आणि नामजपात. संध्याकाळपर्यंत इतर व्यापाऱ्यांनी बराच माल खपून पैसा जमा केला. अंधार पडताच सर्वांनी दुकाने बंद केली. नामदेवांनीही आपले सर्व कापड बांधून त्या धर्मशाळेत गेले. तेथे फराळ उरकल्यानंतर त्यांनी तेथे भजनास सुरुवात केली. नामसंकीर्तन झाल्यानंतर ते स्वस्थपणे झोपी गेले. शांतपणे त्यांना झोप लागली. प्रातःकाळ होताच नामदेवांनी स्नान वगैरे उरकून गाठोडे पाठीवर टाकून घरचा रस्ता सुधारला. वाट चालता चालता त्यांची दृष्टी एका शेताकडे गेली. तेथे पुष्कळच लहान मोठे धोंडे इतके इकडे तिकडे पसरले होते. त्यांना ते दिसले. दिवस कडक थंडीचे होते. उघडे पडलेले दगड पाहून बिचारे धोंडे थंडीने काकडत पडले आहेत. त्यांना आपण पांघरुणे घातली पाहिजे असा विचार मनात येताच त्यांनी आपले गाठोडे सोडले आणि प्रत्येक धोंड्याला त्यांनी पांघरून घातले. सर्व कापड खलास. पण पैशाचा प्रश्न कसा सोडवायचा? वडिलांना काय सांगणार? पण त्यांना एक युक्ती सुचली. सर्वात मोठ्या धोंड्याजवळ जाऊन त्याला नामदेव म्हणाले, अहो गणोबा, आम्ही तुम्हाला सर्व कापड विकले आहे बरं, पण पैशाचे काय? ते केव्हा देणार? दगड असतो, तो काय बोलणार? नामदेवांनीच त्यांच्यातर्फे उत्तर दिले, आज आमच्याजवळ पैसे नाहीत. पुढल्या आठवड्यात जेव्हा बाजाराला याल तेव्हा सारे पैसे चुकते करू. नामदेव विचारतात, पण आम्ही खात्री कशी बाळगावी? या दगडाजवळ आणखीन एक मोठा दगड होता. त्याच्यासमोर जाऊन त्याला नामदेव म्हणाले, अहो धोंडोबा, तुम्ही गणोबाला जामीन राहत असाल तर ठीक आहे. तुमची जामीनकी मी मान्य करतो. धोंडोबाचे उत्तर नामदेवच बोलले, हो हो, पैशाची काळजी करू नका. स्वतःच हा सर्व संवाद करून नामदेव आपल्या गावी परतले आणि तडक रावळात जाऊन पंढरीनाथाला त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या मुलाने कापड सगळे विकून टाकले, पण पैसे न घेता तो तसाच परत आला आहे असे दामाशेट्टीस समजले. मुलगा घरी परत आल्यावर त्यास दामाशेठींनी विचारले, कापड विकून पैसे काही आणले नाहीस? कोणाशी व्यवहार केला आहेस ते आम्हाला सांग तरी. पैसे केव्हा मिळणार आहेत? गणोबा, नाईकास मी सर्व कापड उधारीवर दिले आहे. तो आठवड्यानंतर पैसे देणार आहे. शिवाय धोंडोबा त्यास जामीन राहिला आहे. पैशाची काळजी करण्याचे कारण नाही. नामदेवांनी उत्तर दिले. बघा किती मजेदार किस्सा आहे संत नामदेवांचा. 8 दिवसानंतर नामदेव त्या गणोबाकडे गेले आणि गणोबा, वायद्याची मुदत संपून गेली. आमचे पैसे आता देऊन टाकून आम्हाला मोकळे करा ना. नामदेवांनी असे दोनदा विचारले. गणोबा पडले दगड, ते काय बोलणार? धोंडोबा पण दगडच, ते बोलत नाहीत असे समजून नामदेव त्यांचे जामीनदार धोंडोबा त्यांच्याकडे गेले व म्हणाले, गणोबा, आमचे पैसे काही देत नाहीत. तुम्ही जामीनदार आहात, तेव्हा तुम्ही पैसे देऊन टाका. धोंडोबा काही बोलेनात, ते कसले बोलणार? तेव्हा नामदेव म्हणाले, तुम्ही पैसे देत नाही तर चला आमच्या वडिलांकडे, तुम्ही जामीन आहात. असे म्हणून धोंडोबांना लोटीत नामदेवांनी
त्यांना घरी आणले आणि तळघरात कोंडून ठेवले. यावेळी दामाशेट्टी घरी नव्हते. पण थोड्या वेळाने ते घरी आल्यावर नामदेवाने एक मोठा दगड घरात आणून ठेवला आहे असे त्यांना कळले. नामदेव यावेळी देवळात विठोबाकडे गेले होते. दामाशेट्टीने एका मुलाला देवळात पाठवून नामदेवाला घेऊन येण्यास सांगितले. बोलावणे आलेले पाहताच नामदेव मनात चरकले आणि काकुळतीस येऊन विठोबाकडे ते टक लावून बघू लागले. विठ्ठलाने आश्वासन दिले, जा तू घरी जा, काही काळजी करू नकोस, जाताना माझे चिंतन करत जा. म्हणजे झालं. नामदेव घरी आल्यावर वडील उद्गारले, नाम्या, हे काय केलेस? अरे हा धोंडोबा कसला आहे? भांडवल सारे गमावलेस, असाच का व्यापार करणार तू? आणि दगड कशाला घरात आणून ठेवलास? नामदेव शांत चित्ताने म्हणाले, बाबा, मी सर्व कापड विकले. पैशाबद्दल जामीन राहिलेल्या धोंडोबाला मी घरी आणले आहे. त्यांच्याकडून पैसे घ्या ना. असे म्हणून नामदेवांनी धोंडोबाला आपल्या वडिलांपुढे आणून ठेवले, उभे केले. धोंडा पाहताच सर्व आश्चर्यचकित होऊन गेले. धोंडा कसला तो दिव्य सुवर्णाचा? नामदेव म्हणाले, याच्याकडून कापडाचे सगळे पैसे वसूल करा आणि बाकीचे गणोबाकडे परत करावायचे आहेत. ही बातमी सर्वत्र पसरली. जवळपासचे पुष्कळ लोक हा चमत्कार पाहण्यास जमले. विशेष गोष्ट म्हणजे धोंडा ज्या शेतातील होता त्या शेताचा मालक आपला धोंडा मागण्यास धावत धावत आला. हा धोंडा माझा आहे, मला तो परत मिळाला पाहिजे. मालक उद्गारला, कापडाचे सगळे पैसे चुकते करा आणि दगड खुशाल घेऊन जा. नामदेव बोलले. मालकाने हर्षभरीत होऊन सर्व पैसे देऊन टाकले आणि धोंडा घरी नेला. घरी जाताच सुवर्णाच्या धोंड्याने आपले मूळ रूप धारण केले. मालक खिन्न झाला. त्याने तो धोंडा उचलून नामदेवाच्या घरी आणून टाकला. या धोंड्याची पूजा अद्यापही चालू असते. पुढे दुसरा दृष्टांत आहे. भक्तांकरिता देवाने देऊळ फिरविले. एकदा नामदेव, ज्ञानदेव इतर अनेक संतांचा मुक्काम अवढ्या नागनाथ येथे पडला. तो दिवस महाशिवरात्रीचा असल्याने सर्वांनी सकाळी स्नान संध्या वगैरे उरकून नागनाथाच्या मंदिरात नामसंकीर्तनास सुरुवात केली. नामदेव निरूपण करण्याकरिता नागनाथासमोर उभे राहिले. ती वेळ सकाळची असल्यामुळे ब्राह्मण वगैरे मंडळी नागनाथाच्या दर्शनाला व अभिषेकाला येऊ लागली. कीर्तनाला खूप गर्दी जमल्याने सोवळे नेसून आलेले ब्राह्मणांना मोकळी वाट मिळणे कठीण झाले. वाट मिळविण्याकरता ब्राह्मण वाद घालू लागले आणि टाळकऱ्यांना नावे ठेवू लागले. काही लोक नामदेवांच्या अंगावर खेकसले तर काही त्याला धक्के मारून घालून देऊ लागले. असे बोलू लागले. शिंपी जातीच्या एका टाळकऱ्याने शंकराच्या देवळात येऊन टाळ कुटण्यास आणि शेकडो लोकांची भाविकपणे त्याला साथ द्यावी हे दृश्य पाहून काही सोवळ्या व कर्मठ ब्राह्मणांच्या पायाची आग मस्तकापर्यंत गेली. वाद काही संपेना व वाट काही मिळेना. त्याच्यापैकी एकाने सुचविले, अहो शिंपी बुवा, तुमचे हे भजन कीर्तन देवळाच्या मागे खुशाल चालू द्या. आमची त्याला हरकत नाही. आम्हालाही सोवळ्याने जा ये करण्यास वाट मोकळी होईल. नामदेवांनी सूचना मान्य केली. पण ऐन रंगात आलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्याने लोकांना विरस झाला. श्रोत्यांना वाईट वाटले. पण नामदेव देवळाच्या मागे जाऊन लागले व तसे मग श्रोतेही जाऊ लागले. कीर्तनात पण तितकासा रंग भरेना. नामदेवांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा हरिनामाचा जय जयकार करण्यास सुरुवात केली. कीर्तनात रंग भरण्याकरिता परमेश्वर धावून आले. चमत्कार असा की स्वर्गातून 9 लक्ष पताकाधारी वारकरी खाली उतरले आणि कीर्तनात येऊन बसले. हा चमत्कार पाहून श्रोत्यांना परमावधीचा आनंद झाला. मंत्रमुग्ध होऊन ते चोहूकडे टकमका पाहू लागले. टाळ्यांचा गजर थांबेना. नामदेवाच्या डोळ्यातून तर धारा वाहू लागल्या. पण नामदेवांच्या मनाला एक गोष्ट मात्र खटकत होती. सर्व काही व्यवस्थित आहे, पण नागनाथ पाठमोरे झालेले. नामदेवांनी सद्गदित होऊन नागनाथांचा आर्तस्वराने धावा सुरू केला. नागनाथाचे ध्यान करून त्यांच्या रूपावर लक्ष एकाग्र करून आणि कळवळून शंकराचा धावा सुरू केला. शंकर दूर थोडेच होते. नामदेवांचे भाग्य थोर. नागनाथांनी नंदीस मागे टाकून देवळाचे तोंडच फिरवले आणि कीर्तन श्रवण करू लागले. नागनाथाचे सामोरे दर्शन होताच नामदेवांचे
आणि श्रोत्यांची अंतःकरणे आनंदाने फुलून गेली. टाळ्यांचा कडकडाट वाढला आणि कीर्तनाला कमालीचा रंग चढला. देवळात पिंडीवर पाणी ओतणाऱ्या ब्राह्मणांना याची दादही नव्हती. ब्राह्मण देवळातून बाहेर पडतात तो नामदेव त्यांच्या सन्मुख त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नामदेवांची उत्कट भक्ती पाहून देवाने देऊळच फिरवले. ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी नामदेवांचे पाय धरले आणि दुरुत्तराबद्दल क्षमेची याचना केली. नागनाथांनी फिरवलेले देऊळ अद्यापही त्याच स्थितीत पाहावयास मिळते. रामकृष्ण हरी. तर पहा किती सुंदर श्री संत नामदेवांची कथा आपण ऐकली. यामध्ये गणोबा आणि धोंडोबा यांची कथा ऐकताना खरंच सगळ्यांना हसायला आलं असेल. किती प्रामाणिक आणि भोळा भाव आहे हा भगवंताप्रती. अशा या लाडक्या भक्तासाठी आपण रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत जा, कथा ऐकत जा आणि तुम्हाला कथा आवडली का हेही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. हरे कृष्ण.